आमदार व्हायची गरज नाही, खासदार व्हायची गरज नाही. भारतातला बाळा कुठलाही तुझा भाऊ म्हणून एक सांगलो, कुठलाही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला बाळा पहिल्यांदा सत्ता लागते. आपल्या हातात सत्ता येणार नाही का? मक्तेदारी पिढी जात चालू आहे. एखादा माणूस असतो गरिबीतून पुढे येतो, शेती करता करता जनसामान्यावर नेतृत्व करतो, चांगलं काम करतो, खासदार होतो. तसं प्रत्येकाच्या नशिबात येत नसते एखादा माणूस. तर एक गोष्ट सांगतो की कुठलाही विचारमंच असो त्या विचारमंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. उदाहरणार्थ इथं आमदार आला, तुम्ही त्याला तिथं बसवणार का इथं बसवणार? माहिती सांगा. नाही, तुमच्या मनातून तर इच्छा असणार त्याला तिथंच बसवाव, तुमच्या मनात तर इच्छा आहे त्याला बाहेरच बसवाव, पण तरी बसविणार कुठं? कुठं बसविणार? हा, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसवण्यासाठी पहिल्यांदा भावांनो सत्ता लागते, आपल्या हातात येणार नाही. दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. काय लागते? आता तू काय रेतीचं टँकर चालवणार है ना, तू शेतात गांजा पिकवणार, पैसे कुठून येणार तुझ्याकडं? तू कल्याण चौफेर आकडा क्रमांक 7 मटका खेळणार, जुगार खेळणार का? तू डांबर गायब करणार, सिमेंट रोड गायब करणार, घरकुल गायब करणार, मग तुझ्याकडे पैसे येणार कुठून? पण एक गोष्ट सांगायलो, अरे भारतातलं कुठलंही स्टेज असो बसायला लागते सत्ता. सत्ता नसेल तर लागते मालमत्ता. जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या प्रत्येक स्टेजवर जाता येते.